आदू व्यंकू महाराज असेच बसून राहतात, कुणाशी बोलत नाहीत, काय खात नाहीत. बघत नाही रे मला. मला पण बघवत नाही का इंदू? मी बोलू का त्यांच्याशी? एक काम कर, त्यांनी काय खाल्लं पिल्लं नाही तर तब्येत खराब होईल त्यांची. तूच भरवतो का त्यांना? काका अरे काय चाललंय तुझं हे? तू माझ्याशी पण नीट बोलत नाहीये, नीट जेवण पण करत नाहीये. हे असं अजिबात नाही चालणार. तुझ्यासाठी ताट आणलंय मी आता. हे यात काही जरी उरलं ना तर विठुरायाला राग येतो. राग यायला तो आहे कुठं आपल्या डोळ्यांसमोर. असं काय बोलतोय काका? सगुण रूपात नसेल पण निर्गुण रूपात तर सगळीकडे असतोच ना तो. तूच तर सांगतोय. एक घास खाऊन घे ना प्लीज. मला खरंच इच्छा नाहीये आधू. हे अशी कशी इच्छा नाही? हे अजिबात नाही चालणार. तूच म्हणतोस ना की शरीर धर्म पाळायला पाहिजे माणसाने म्हणून. आता तूच पाळत नाहीस. हे घे. आधू खरंच नकोय रे. अरे पण का? कारण मी अज्ञानी आहे, अबोध आहे. विठुरायानी दिलेला संकेत सुद्धा मी ओळखू शकलो नाही. आज सुद्धा विठुरायानी दृष्टांत देऊन माझे कान उपटलेत. काय? तू माझ्या समोर आहेस हा सुद्धा भासच झाला मला. भास नाही महाराज. अहो हा विश्वास आणि अविश्वासाचा खेळ आहे. अहो विठ्ठलाच्या भक्तावर विश्वास म्हणजे साक्षात विठ्ठलावर विश्वास बर का. अरे पण तू असं निगेटिव्ह विचार का करतो? तू पुण्यवान आहेस म्हणून तुझ्यासोबत असं होतंय असं विचार कर ना. मी आणि पुण्यवान? हो काका, तुझ्याहून जास्त पुण्यवान कोण असणार आहे मग? तुझ्या पुण्याची चांगलीच परिस्थिती आली आहे मला. तेव्हा व्यंकू महाराजांनी आमच्यासारख्या अनेकांना आसरा दिला या विठुरायाच्या मंदिरात. व्यंकू महाराजांसारखा देव माणूस हा खोटा असूच शकत नाही. तुमची बाजू न्यायाची असणार आणि तशी असेल तर तुम्हाला जी जी कायदेशीर मदत लागेल ती मी नक्की करणार. तुला कल्पना पण नाहीये काका किती निस्वार्थ बुद्धीने तू सगळी कामं केली आहेस म्हणून. अरे त्याचं फळ असं मिळालंय आपल्याला की तो जज सुद्धा आपल्या सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने उभं राहिला. राम कृष्ण हरी, ही सगळी विठुरायाची शिकवण आहे रे. मग आता या अन्नाला त्याचा प्रसाद समजून खा. नाही म्हणायचं नाही, बिलकुल चालणारच नाही. आधू बास. तू म्हणालास ना की हा विठुरायाचा प्रसाद आहे, मग मी प्रसादा इतका खाल्ला तो. आता आणखी काही नको मला. काका पण अरे हे बघ, विठुरायाचा संकेत धुडकावलाय मी. अरे त्याच्या भक्ताला ओळखू शकलो नाही मी. माझ्या हातून चूक नाही, खूप मोठा अपराध घडलाय आधू. खूप मोठा अपराध.
महाराज, तुम्ही उगाच स्वतःला दोष देताय, त्रास करून घेताय. तुम्हीच म्हणता ना, कुठलीच गोष्ट टिकून राहत नाही. हेही दिवस जातील हो महाराज, नक्की जातील. अहो, विठुराया तुमच्यापासून दूर गेलाय असं का म्हणता तुम्ही सारखं सारखं? असं काही नाहीये. तो इथेच आहे, आपल्या आसपास. तुम्हीच नेहमी म्हणता की विठुराया आपल्या भक्तांची कायम परीक्षा घेत असतो म्हणून. तशीच ही तुमची परीक्षा आहे. पण माझ्या हातून अपराध घडलाय शकू, हे तर खरंच आहे ना. आयुष्यभर लोकांना मी हेच सांगत आलो कीर्तनातून की विठुराया हा भक्त वत्सल आहे. त्याच्या भक्तांना क्लेश होईल असं कधी काही वागू नका. पण मी काय केलं? मी विठुरायाच्याच भक्तावर अविश्वास दाखवला. अहो, माणूस आहात तुम्ही, चुका व्हायच्याच की तुमच्याकडून नाही. आणि यासाठी विठुरायाची माफी मागितली आहे ना तुम्ही. आणि माझी खात्री आहे विठुरायाने तुम्हाला माफ केलं असेल. विठुरायानं मला माफी दिलेली नाहीये शकू. स्वतःच्या हातून चूक घडल्यानंतर माणसाला कायम त्या चुकीसाठी प्रायश्चित्त घ्यावं लागतं. कारण जोपर्यंत माणूस प्रायश्चित्त घेत नाही तोपर्यंत तो केलेल्या चुकीतून कधीच काही शिकत नाही. आणि मला सुद्धा मी केलेल्या चुकीसाठी प्रायश्चित्त हे घ्यावंच लागेल. काकी, अहो तुम्हाला सांगायचंच राहिलं. आम्ही वकिलांची भेटायला गेलो होतो, मी आणि मोठ्या बाई. हो का? काय म्हणाले ग वकील साहेब? ते म्हणाले की लईच मोठी पार्टी दिसते. करोडपती माणसाचं घर असणार आहे. अरे रत्नाताई, आनंद वाटला. आमच्या बंगल्यावर आलात तुम्ही. या, खानदानी माणसाच्या खानदानी घरामध्ये स्वागत आहे तुमचं. या आत या. हे तुमचं घर आहे? हा म्हणजे आमचं नाही, आई वडिलांनी कमवलं आणि आम्ही राखलं. या 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 ना घरात या. घर छान आहे तुमचं. तुमच्या नावावर आहे का? हो, आमच्याच नावावर आहे. का काही डाऊट आहे का तुम्हाला? तसं नाही, म्हटलं एवढे श्रीमंत आहात तुम्ही आणि तरी दिग्रसकरांच्या घरातले जावई झालात, घर जावई, म्हणून विचारलं. प्रेमामुळं काय झालं, दिग्रसकरांच्या एकुलत्या एक मुलीवर प्रेम करून बसलो आम्ही. मग लग्नासाठी मागणी घातली, पण मोठ्या बाईंनी अट ठेवली. लग्न करायचं असेल तर घर जावई म्हणून यावं लागेल सगळी इस्टेट सोडून. मग काय नाईलाज झाला आमचा. काय आहे, ते त्यांच्या एकुलत्या एक पोरीला नजरेआड करू शकत नव्हते आणि आम्ही नारायणशिवाय जगू शकत नव्हतो. म्हणून व्हॅलेंटाईन डेचा एक दिवस बघून आम्ही लग्न करून घेतलं आणि सगळी इस्टेट सोडून आम्ही घर जावई म्हणून तिथं राहायला लागलो. एवढं नाईलाज म्हणून राहावं लागतंय तिथं, अतिसामान्य गरिबासारखं. बरोबर आहे तुमचं. काही वेळा नाईलाजामुळे बऱ्याच गोष्टी स्वीकाराव्या लागतात. मलाही कराव्या लागल्या तशाच. तुम्हाला काय करावं लागलं असं? इंदू,
सांगतेस ना वकील साहेब काय म्हणाले ते? हा, निकाल आपल्या बाजूनेच लागणार म्हणाले. घर आपल्याला मिळून जाईल आपलं परत, फक्त जरा थांबावं लागल. चला, हे एक बरं झालं. एक विचारू का काकी? काय ग? माझं काही चुकलंय का हो? गेले काही दिवस झालं मी बघते व्यंकू महाराज मी दिसले की तिथून निघून जातात. माझं तोंड पण बघत नाहीत, माझ्याशी बोलत नाहीत. चुकलंय का माझं काही? नाही ग बाळा, तुझं काही नाही चुकलेलं. त्यांचं मन त्यांना खातंय की त्यांना त्यांच्या शिष्येवरच संशय घेतला. टॅलेंटेड वाटतात. बरंच काही केलेलं दिसतंय तुम्ही. का असं का वाटतं तुम्हाला? हो, आता एवढी मोठी विद्या येते तुम्हाला, नाही का? आणि त्यातल्या त्यात आम्ही विंजेसारखं रे. आम्हाला आहे ना, माणूस बघितला ना आता माणसाची हुशारी कळते. तुमचं नाव रत्ना, नावातच रत्न असल्यामुळे अनमोल आहातच तुम्ही. आणि रत्नाची जाण असलेला माणूस पाहिजे, नाही का? तो आम्ही आहोत. हो, ते तर आहेच. रसायनाची जाण चांगली आहे मला. इतक्या वर्षांची साधना आहे, त्यामुळे बऱ्याच सिद्धी प्राप्त आहेत मला. अहो, पोपटरावांच्या जागी असतो ना आम्ही, तर डोक्यावर घेऊन नाचलो असतो तुम्हाला. पायाशी लीन झालो असतो तुमच्या. सोन्या चांदीमध्ये बसवलं असतं तुम्हाला. अहो, मार्केटिंग केली असती तुमची. तुमचं महत्व सांगितलं असतं लोकांना, ओरडून ओरडून ब्रँड केला असता तुमचा ब्रँड. लोकांना सांगितलं असतं रत्नविद्येची खान बातीस की मान. अहो, रत्नाची पारख असलेला माणूस पाहिजे आमच्यासारखा. खरंय, सगळ्यांना ती जाण नसते ना. हा, ते तर आहेच. पण ते दोघं तुमच्याशिवाय काहीच नाही. अजिबात नाही. त्यांना माझ्याशिवाय काहीच जमणार नाही, काहीच करू शकणार नाही ते. आम्हाला पण तुमच्या मदतीची गरज आहे. हा, तुम्ही म्हणाल ना तेवढे पैसे देतो आम्ही, फक्त तुम्ही आम्हाला मदत करा. चांगला विचार करताय. पण मला एक सांगा की तुम्ही असं का बरं म्हणालात की तुमच्याशिवाय पोपटराव आणि श्रीकला काहीच नाही? सगळ्याच गोष्टी पहिल्या भेटीतच जाणून घ्यायच्या आहेत का विंचे सरकार? तुम्हाला पूजा करायची आहे ना? हो, करायची आहे ना. उद्या भेटा मला. ए बाबा, जागा आहे की जा ना इथून. उफ, ये गुस्सा. लाज नाही वाटत का एका लग्न झालेल्या मुलीला छेडताना? चांगल्या घरातल्या पोरांना शोभत नाही हे आदोक्षज महाराज. सांगू का मोठ्या बाईंना? त्यांना सांगून काय फायदा? त्यांनीच एवढं अवघड नाव ठेवलंय माझं. निलाजरा. ते तर आहेच. अरे, रस्त्यावर येत ना आपण, असं काही करायचं नसतं. सॉरी. इट्स ओके. खरं तर मी तुला 1000 वेळेस सॉरी म्हणायला पाहिजे इंदू. का? अगं, मी एवढं संशय घेतला तुझ्यावर. तू माझ्या कानी कपाळी ओरडत होती, पण मी नाही विश्वास ठेवला तुझ्या. हा, तू त्याच गोष्टीला घेऊन किती वेळेस सॉरी म्हणणार आहेस मला? झालं गेलं, गंगेला मिळालं. हा तर तुझ्या मनाचा मोठेपण आहे. मी 2 वेळेस घर सोडून जाणार होतो त्याच्यामुळे, पण तू होतीस म्हणून घर राहिले इंदू. घर तू दिले नाहीस. तू घर माझं पण आहे ना. हो ग, आहेच, पण माझं गाढव पण.
माझ्या नवऱ्याला जर गाढव म्हणालास ना परत खपवून घेणार नाही मी. सॉरी. अरे परत सॉरी थँक्यू जर बोलला सोडूनच जाईन तुला मी. जाऊ दे तिकडच. सोडण्यासाठी थोडेच धरले. पण आता सोडावं लागन. का? गाडीवर कशी बसू? बसली? पोपटराव, लाज वाटत नाही एखाद्याला फुकट राबवून घ्यायला? आजवर तुम्ही सांगितलेलं प्रत्येक काम मी करत आले. माझ्या खिशातले पदरचे पैसे खर्च करून तुमच्यासाठी मी अर्क सुद्धा बनवून दिला. त्या बदल्यात मी फक्त माझ्या मेहनतीचे पैसे मागते तर तुम्ही माझा अपमान करताय. दिले तर होते ना ग तुला 20,000? 50,000च्या अर्धे पण नव्हते ते. अचानक तुला इतक्या पैशांची का गरज पडली ग? नाही करणार कायस एवढ्या पैशांचं तू? कोणाला देणार आहेस का? पण आमच्या व्यतिरिक्त तुझं आहे तरी कोण? तुमच्याशिवाय म्हणजे? तुम्ही मला तुमची मानता? हे पोपटराव उठसूट मला भिकारी म्हणतात ते? अगं ते रागात म्हणतात ग. रागात? इतकी पण मूर्ख नाहीये. मला माहितीये तुम्ही तुमच्या गरजेसाठी मला जवळ केलंय. जेव्हा तुमचं काम संपेल ना याच घरात तुम्ही मला धक्के मारून बाहेर काढाल. माझ्या म्हातारपणाची सोय करून ठेवावी लागणार ना, म्हणून मला माझे पैसे पाहिजेत. श्रीकला बघ, झालं हिचं भीक मागणं सुरू. भीक मागणं? बघितलंस, भीक मागते मी श्रीकला. अरे अर्क काय फुकट येत होता? सांग त्यांना. भीक मागते म्हणे. त्यासाठी मी केलेली मेहनत, मी दिलेला वेळ याची काहीच किंमत नाही. अगं तुला राहायला घर दिलं, 2 वेळचं खायला दिलं, त्याची काही किंमत नाहीये का? ते पैसे आधी तू टाक. पोपटराव, तुम्हाला ना माणसाची किंमत नाहीये. तुमच्या या स्वभावामुळे तुम्ही रस्त्यावर आलात. तोंड लपून फिरत होतात तरी पण तुम्हाला अक्कल नाही आली. लाज वाटते मला तुमच्या सोबत राहण्याची सुद्धा. थोबाड फोडे ना तुझं. माझ्या बाबांशी असं बोलायचं नाही. थोबाड फोडणार माझं? हो फोडेन. फोड फोड माझं थोबाड. अरे तोंड लपून फिरत होतात रे तुम्ही. तेव्हा ही रत्नाच तुमच्या मदतीला धावून आली होती. आधार दिला होता मी. आणि त्याची ही परतफेड करताय. तुमच्यासारखी ना नालायक माणसं पाहिली नाही मी आजवर. नालायक कोणाला बोलतेस का तू? हा, जे माझे पैसे देत नाही ना त्यांना बोलते मी. हे बघा सासूबाई, विंजे सरकार असताना तुम्ही कशाला टेन्शन घेतायत? हा, ते पाठ राखीन बाई. ते काहीतरी आहे ना ते वारली नाही तसं नाही ते दाजी हा? अवघी चिंता वारली. हा करेक्ट. जावई बापू साधं बोला, असं मोठ मोठं बोलणं बंद करा. अहो सासूबाई, थोडा विश्वास ठेवा. आम्ही ना त्या रत्नाची मोहीम फत्ते करून आलोय. म्हणजे गोपाळच्या खुराचा साक्षीदार सापडला? सवाल म्हणजे आता आपण श्रीकला आणि तो पोपट्या त्या दोघांनाही घरात काढता येईल. ते सुद्धा नुसतं नाही, चांगला धक्के लाता बुक्क्या मारून काढता येईल. इंदे ऐकतेस ना, आता आपल्याच घरात जाण्यासाठी आपल्याला वर्षानुवर्ष थांबायला लागणार नाही. चांगलंच आहे पण आता आहेच का तुझं पण किंतु परंतु? काय झालं आता? काय पाठ राखीन बाई, दाजींच्या कर्तृत्वावर डाऊट घेताय तुम्ही. हा नाही दाजी तसं नाही.
शेवटी ती रत्ना श्रीकला आणि पोपटरावच्या टीम मधली आहे. आता हो म्हणते आपल्याला, नंतर आपल्यावर सुलटली तर काय करा. पाठराखीनबाई बोलताय ना ते पटतंय आम्हाला, पण आम्ही ना त्या रत्नाला चांगलीच बाटलीत उतरवली. म्हणजे तिला असं छानसं मोठं घर दाखवलं. अहो ते घर पाहताच डोळे फिरले तिचे. मला नाही वाटत ती आपल्याला दगा देईल. नक्की ना? 100%. हे बघा सासूबाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आहोत ना, विंज सरकार आहे आम्ही, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती आहे. हा, आणि हे बघ मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, ती आम्हाला भेटायला बोलवणारच. आणि एकदा का आम्ही भेटलो ना तर तिला कसं घोळात घ्यायचं ना ते आम्हाला माहिती. आम्ही एकदम सावध राहतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. मी थांबा, दारावर आलंय कोणीतरी. हा थांबा जरा. हा मग रत्नाताई तुम्ही? हॅलो. हा मी करतो नंतर फोन करतो. हा हा हो. काय झालं? एवढ्या अशा चिडलेलं का बरं वाटतंय तुम्ही? आणि तुम्ही मला बोलवणार होता ना, तुम्हीच आले आमच्या बंगल्यावर. काय झालं? बरं बरं ठीक आहे, आतमध्ये या, आतमध्ये बोलू. या या या. पूजा करायची आहे ना? हो करायची ना पूजा, म्हणून तर मागं लागलोय ना तुमच्या. तुम्ही सांगा कधी करणार आमच्या उद्धारासाठी पूजा? करणार ना, पण त्याची किंमत मोजावी लागणार. सवाल तुम्ही फक्त आकडा बोला. 50,000 लागते. जमेल द्यायला? हसायला काय झालं रत्नाताई? माणूस कितीही श्रीमंत असला ना, त्याच्याकडे पैसे मागितले ना तर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. काय ना विंजे सरकार, हातातनं पैसे सुटतच नाही ना. तुमचा गैरसमज होतोय. अचानक समोरच्याने 50,000 रुपये मागितल्यानंतर गोंधळ होतोच. रत्नाकडून जर पूजा करायची असेल ना, किंमत मोजावीच लागणार. हो, पण कामाच्या आधीच किंमत. माझा मागचा अनुभव आहे. काम झालं ना की लोक पैसे द्यायला विसरतात. आधी कोणी केलंय का असं? त्याशिवाय मागते का मी? हे बघा, तुम्हाला जर 50,000 द्यायला जमणार नसेल ना तर मी जाते. माझ्या शक्तीचा योग्य ठिकाणी वापर करून मी लाख पण कमवू शकते. रत्नाला हलक्यात घ्यायचं नाही. रत्नाताई थांबा ना, आम्ही कुठं नाही म्हटलोय पैसे द्यायला, पण आता एवढी मोठी कॅश घेऊन कोण हिंडतं बरं? तुम्हाला चेक चालेल का? नाही चालणार. बरं मग एक काम करा, उद्या या. उद्या मी कॅश काढून ठेवतो. हा, उद्या कोणाचा येत नसतो. अहो असं नाहीये, विंजे सरकारांचा उद्या येत असतो. हा, तुम्हाला आम्ही गॅरंटी देतो. तुम्ही उद्या या आणि कॅश घेऊन जा. शब्द आहे विंजे सरकारांचा. हा, दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तो असा. आता त्या रत्नाला 50,000 रुपये आणून द्यावे तरी कुठून? हो ना. आणि ती रत्ना एवढे 50,000 रुपये मागेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. पण मागितले ना. हा, पण अचानक एवढे पैसे कसे मागितले हिनं? कारण हावरट आहे ती. काय बाई, नाही केसचा निकाल उशिरा लागेल असं मला वाटलं, म्हणून या रत्नाला फोडायचं ठरवलं. ही रत्ना 50,000 रुपये मागते.
आता माणसानं मार्ग काढावा तरी कसा? सासूबाई, वाय फिअर वेन विंजय इज हिअर. आम्ही करतो बंदोबस्त पैशांचा. नसत्या अफवा पसरवणं गुन्हा आहे. तुमची सल्तनत ना कधीच खालसा झाली तुमच्या लग्नाच्याही आधी, म्हणून तर तुम्ही गरजावई बनून इथं आलात ना. अहो सासूबाई, विश्वास ठेवा ना आमच्यावर. कसं ठेवणार? बाजारात तुम्हाला ना मान ना पत, एवढे पैसे देणार कोण तुम्हाला? आणणार कुठनं तुम्ही? मंगल कार्यालय सुद्धा त्या नालायक बाईच्या ताब्यात आहे. त्याचं काय आहे सासूबाई, मंगल कार्यालयाच्या ऑर्डर यायच्या ना आपल्या, तर त्याच्यातले थोडेसे पैसे आम्ही आमच्याकडं काढून ठेवायचो. काय काय बोलताय काय तुम्ही? म्हणजे तुम्ही मला फसवलं? मला? सासूबाई, जे झालं त्याच्याबद्दल माफ करा ना आम्हाला. काय माणूस या? अहो जावई बापू, तुम्ही इतकं सगळं प्रामाणिकपणे कबूल करताय म्हणून तुमचं कौतिक करू का मला फसवलं, बेईमानी केली म्हणून तुमच्यावरती रागवू? अहो कौतिकच करा आमचं. बघा ना, आता अडी अडचणीला कामात येईल पैसे म्हणून ठेवले होते ना आम्ही. लाज नावाची गोष्ट आहे की नाही? मोठ्या बाई, आता जे झालं ते झालं. समोर जे त्याला फेस करूयात ना. हा, सेम सेम वाटतंय आम्हाला. तुम्ही तर बोलूच नका. सासूबाई, ओ सासूबाई, हो सोडा ना, राग सोडा. हा, आणि हा रत्नाचा मॅटर आहे ना, आमच्यावरती सोपवा, टेन्शन घेऊ नका. यावेळेस विंजे सरकार कुठलाही गोंधळ करणार नाही. काम एकदम फर्स्ट क्लास